तालुक्यातून किती जागा लढत? तालुक्यातून आम्ही नारायणगाव गट आहे जिल्हा परिषदेचा, त्यामध्ये पंचायत समिती वारवाडी पंचायत समितीमधून आपण लढतोय. तिथे सर्वसाधारण महिलाचं आरक्षण आहे, ती एक जागा आहे. त्याच्यानंतर सावरगाव गटातली जागा आहे, ओतूर गटातली जागा आहे आणि एक जागा पिंपळवंडी गटातली. अशा आपण जागा 3 जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती लढतोय. काय म्हणजे संपूर्ण पॅनल करता नाही आला का, काय झालं? संपूर्ण पॅनलचा विषय नाही, जिथं इथं लोक इच्छुक होते त्यांना आपण संधी दिलेली आहे. आणि त्याच्यात पण सुद्धा नारायणगाव गटाची जागा आहे, तर ती जागा आपण उभाटा आणि मनसे म्हणजे ठाकरे परिवार याच्याकडनं आपण फॉर्म भरलेला आहे 2 याच्यामध्ये. नारायणगाव मधून? हो, वारवाडी गणातनं. आणि UBT झेडपीला आहेत ना? नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला आहे. पंचायत हो, समितीला आहे. पंचायत समितीला आहे. काय सांगाल ताई? पंचायत समितीला वारुळवाडी गणात उभी आहे मी. मग तुम्ही प्रचार वगैरे सुरू केला की नाही? हो, प्रचार सुरू केलाय. कसा आहे प्रचार सुरू? प्रचाराचा रिस्पॉन्स चांगला आहे. आपल्याला गुंजाळवाडी, वारुळवाडी, मांजरवाडी आणि हिवरे हे 4 गावं आहे. प्रचाराच्या आपल्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या, 2 राऊंड झाले. लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. पाठीमाग जसा रिस्पॉन्स जरा थोडासा कमी मिळाला, आता काय परिस्थिती राहील? मागच्या वेळेला आपल्याला पक्ष नव्हता, कुठला पक्ष होतो आपण, आणि ह्यावेळेस पक्ष पण आहे आणि लोकांना म्हणजे परिवर्तन पण पाहिजे. आणि मागचे जे आता मी अभंग वस्ती झालं वारुळवाडीत, बरेचसे ठिकाणी माझी चर्चा झाली, मिटिंग झाले, तर म्हणजे बराच प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा. तर त्यामुळं बरेचशी नाराजी ठाकरवाडी झाली, तिथं पण रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा, लाईट नाही आहे तिथे. तर असे बरेच समस्या आहे. त्यामुळे लोकांची नाराजी पहिल्या गटात म्हणजे पहिल्या पंचायत समिती सदस्याबरोबर नाराजी आहे. त्यामुळे हे मी बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेल. काय त्या नारायणगाव गटामध्ये काय केलं मग? नारायणगाव गटामध्ये आपलं आहेत ना, म्हणजे आता आपली झेडपीला? जिल्हा परिषद बघू. आता आपली सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, UBTचे कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर आपण निर्णय संदीप भाऊ तुम्हाला नक्की सांगू. काय आता पुढची ते धोरणं काय? आता थोडी पक्षाची जरा अवस्था काय पहिल्यासारखी चांगली दिसत नाही. कोणाची? आपल्या पक्षाची? होय. नाही, पक्षाचं तर आहेच, आपण काम करतोच आहे. पण आपली सामाजिक सेवा तुम्ही आता पाहताय, 25 वर्ष झाली आपण समाजामध्ये काम करतोय. रोज समाजाच्या सुखदुःखाला आपण उपस्थित असतो. आणि त्याच्यानंतर आपली सेवा यात्रा चालू आहेत. जवळपास आता 2 वर्षामध्ये 7,000 लोक आपली झाली. त्याच्यामध्ये अयोध्या काशी असेल, त्याच्यामध्ये उज्जैन असेल, त्याच्यामध्ये 3.5 शक्तिपीठ असतील, सर्वच प्रकारची यात्रा आपण चालू आहे. सर्वसामान्यांमध्ये आपण आहे. त्याच्यानंतर आपण किल्ले दर्शन उपक्रम आहेत आपले, 16 वर्ष आपण ते काम करतो आहे. त्याच्यानंतर रेशन कार्डचे विषय असतील, आधार कार्ड असतील, जे प्रश्न सर्वसामान्याचे आहेत, सर्वसामान्याचे प्रश्न आपण ते हे करण्याचा प्रयत्न करतोच आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये आपण आहे. ताईंनी सांगितलं समोरच्या उमेदवारांना काही काम करता आली नाही असं त्यांना सांगायचं नाही. आता कसं असतं, कामं तर राहतातच कुठल्या विषयामध्ये. आपण ती चांगली कामं करणार आहोत. पंचायत समितीच्या माध्यमातून जे ठिकाणी कामं अडलेली असतील लोकांचे, आपला जो आता पंचायत समितीचा गण आहे आमचा वारवाडी, तर महाराष्ट्रातला चांगला गण करण्याचा आमचा तो प्रयत्न आहे. काय आपल्याला चांगलं करता येईल सर्वसामान्यांशी बोलून. काय होतं, पंचायत समिती सदस्य असतात पण ते नंतर दिसतच नाही ते 5 वर्ष. पण हे न करता आपण त्या ठिकाणी एक संपर्क कार्यालय काढलं पाहिजे. ते संपर्क कार्यालय काढून सर्वसामान्यांच्या व्यथा, समस्या, त्यांच्या अडचणी, कुठं रस्त्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर पंचायत समितीच्या विविध प्रकारच्या योजना येतात, त्या योजना राबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. लोकांना काय हवं आहे ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचं काम आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी संपर्क कार्यालय आमचं होणार पंचायत समिती सदस्यांचं, आणि त्या ठिकाणी ते काम आपण चालू करणार आहोत. खूप वेळ लागला. काय ऑब्जेक्शन घेतलं होतं का? ऑब्जेक्शन नाही. आमचं UBTकडनं सुद्धा जो फॉर्म आहे तो मंजूर झाला आहे, मनसेकडनं पण मंजूर झाला आहे. आपण ठाकरे परिवाराकडनं राहतोय, त्या ठिकाणी आपले मनसे म्हणजे मनसेचे लोक ठाकरे परिवाराकडनं आपण सगळे काम करतोय, ठाकरे ब्रँडकडनं चालू आहे. ऑब्जेक्शन कोणी घेतलेलं नाही. जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे आपल्याला. आव्हान करा, आमची विनंती आहे जनतेला की चांगलं काम करणार आहे. त्याचं आता 41 वय आहे, त्यामुळं आपण त्या माध्यमातून तिला संधी द्या. चांगलं काम करेल ती चांगलं, आणि आम्ही सुद्धा सर्वजण बरोबर आहोत. खूप खूप धन्यवाद भाऊ. आणि ताई तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा.